नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कन्सेप्ट क्लासेसमध्ये. आज आपल्याला थर्ड लेक्चर बघायचं आहे मल्टिप्लेक्सिंग अँड मल्टिपल ॲक्सेसचं. तर पॉइंट आहे आपला फर्स्ट, दॅट इज अ कोड डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग, दॅट इज अ CDMA. ओके, तर ही CDMA टेक्निक आपल्याला बघण्यासाठी याची डेफिनेशन प्रोव्हाइड केलेली बघा, की CDM ही जी टेक्निक आहे यामध्ये आपण काय करतो, मल्टिपल सिरीज ऑफ इंडिपेंडंट सोर्सेस, म्हणजे सेम टाइम ही नंबर ऑफ सोर्सेस बघा आपले, हे नंबर ऑफ सोर्सेस आपण ट्रान्समिट करतो. हे एकाच वेळेस आणि एकच फ्रिक्वेन्सी बँडवर ट्रान्समिट केलं जातं. सो याच्यामध्ये काय होईल, द एंटर बँड विड्थ ऑफ द सिस्टम इज अवेलेबल टू द ऑल सिग्नल ॲट अ टाइम. म्हणजे जेही आपण सिग्नल पाठवणार आहे, राईट, त्याला आपली जी बँडविड्थ आहे ही इक्वल प्रमाणात सेम टाइम मध्ये मिळणार. बरोबर. सो हे आपले सोर्स काय झाले, आपले स्प्रेडिंग कोड दॅट इज इंडिपेंडंट. ओके, आणि महत्वाचं की या CDM टेक्निकमध्ये आपण वापरतो स्प्रेड स्पेक्ट्रम टेक्निक्स. ठीक आहे, स्प्रेड स्पेक्ट्रम टेक्निक हा एक महत्वाचा पार्ट या CDM मध्ये वापरला जातो. तर आपण आता ब्लॉक डायग्राम बघूया. बघा, तुम्हाला ब्लॉक डायग्राम मध्ये दिसतच असेल, नंबर ऑफ सोर्सेस आपण वापरले, त्याला आपण n नंबर ऑफ सोर्सेस आहे, आणि युजर सुद्धा काय आपले आउटपुट साइडला हे सुद्धा n आहे, n नंबर आहे. ओके, मग सेंडिंग एंड जो आहे आपला, त्याला आपण सिम्पली सोर्स कोडिंग म्हणतो आपण त्याला, राईट. हे काय करतं, आपल्याला डिस्टिंग स्प्रेड कोड वापरतात टू प्रोड्यूस इट्स ओन स्पेक्ट्रम सिग्नल. हे आपण डिस्ट्रिक्ट स्प्रेड हे इनपुट साइडला वापरतो. का बरं, कारण त्यांनी काय प्रोड्यूस केलं पाहिजे, स्पेक्ट्रम सिग्नल केले पाहिजे. आणि यामध्ये एन स्पेक्ट्रम आपण जे वापरतो आहोत तो ऑर्थोगोनल कोड मध्ये वापरतो, राईट. ऑर्थोगोनल कोड असल्यामुळं ट्रान्समीटरला एन नंबर ऑफ युजर आहे, राईट. आणि देन कॉमन कम्युनिकेशन मीडिया आपण काय करतो, वापरतो, राईट. तर हा चॅनल आपला काय कॉमन कम्युनिकेशन म्हणून सनी वापरला जातो. सो हे मल्टिप्लेक्सिंग सिग्नल हे वाईड बँड सिग्नलवर आहे, आणि हे पर्सन टू म्हणजे ज्या पर्सनला आपण जर सिम्पली स्प्रेड स्पेक्ट्रम कोड जर मिळाला नसेल, तर त्या पर्सनला हे काय मिळणार, सिम्पली अपेअर होणार नाही. जसं मी आता झूमचं जर आपण ऍप बघितलं, तर त्याच्यामध्ये ज्याला मीटिंग ID मिळालेला आहे, राईट, तर तोच काय होऊ शकतो, त्या पर्टिक्युलर मीटिंगला जॉईन होऊ शकतो. ज्याकडं लिंक नाही किंवा कोड नाही किंवा पासवर्ड नाही, तर तो व्यक्ती जॉईन होईल का, नाही. तर त्या प्रकारे यामध्ये काय, तो स्प्रेडिंग कोड हा ज्याला मिळाला तोच काय करेल, पर्टिक्युलर सिम्पली त्या याला सिग्नलला काय करणार, मल्टिप्लेक्स करणार. ओके, सो आता राईट साईडला आपल्या म्हणजे ही ए ट्रान्समीटर झाली, आणि राईट साईडला आपल्याला बी ही काय झाली, त्याची रिसिव्हर साईड झाली, राईट. सो बी रिसिव्हर साईड ही ऑर्थोगोनल स्प्रेडिंग कोड आणि टोटल नंबर ऑफ रिसिव्हरवर ही अप्लाय केली जाते, राईट. सो स्प्रेडिंग कोड ए, स्प्रेडिंग कोड बी हे त्यांचे इकडचेच ट्रान्समीटर इकडे काय झाले, त्यांनी रिसिव्ह केले. तर मॉड्युलेटर काय करतोय, सिम्पली कोडेड फॉर्म मध्ये डेटा घेतोय, राईट. सो सिमिलरली द युजर ए रिसिव्ह द इन्फॉर्मेशन अँड ट्रान्समिटेड बाय सोर्स ए ओनली. सो याच्यामुळं आपल्याला असं समजतं की जे आपण ओरिजिनल सिग्नल घेतलेले आहे, ट्रान्समिट केलेले आहे, ते आपल्याला काय म्हणत आहे, रिसिव्हरला पुन्हा ओरिजिनल फॉर्म मध्येच आपल्याला रिकवर करता येईल. या पद्धतीने ही CDM टेक्निक वापरली जाते. बट CDM मध्ये महत्वाचं काय, की स्प्रेड स्पेक्ट्रम टेक्निक वापरली जाते, आणि स्प्रेड स्पेक्ट्रम मध्ये एक नंबर ऑफ जेवढे सोर्स आहे, नंबर ऑफ रिसिव्हर तेवढेच असणार. आणि महत्वाचं की ऑर्थोगोनल स्प्रेड स्पेक्ट्रम थ्रू आपण n नंबर ऑफ स्प्रेड स्पेक्ट्रम वापरतोय, ठीक आहे. आणि ज्यांना कोड मिळाला नाही त्यांना हे मल्टिप्लेक्स करता येणार नाही. ओके, सो याचे काही ॲडव्हान्टेजेस आहे. सो ॲडव्हान्टेज म्हटलं तर याच्यामध्ये नॉईज इम्युनिटी पॉवर चांगली, म्हणजे क्लिअर सिग्नल तुम्हाला रिसिव्हरला मिळतं. आणि आपण जे ट्रान्समिट करतोय सिग्नल हे इनपुट साईडला, बरोबर, तर हे सायमल्टेनियस पद्धतीने ट्रान्समिट केलं जातं. आपण हे पहिले सुद्धा बघितलेले सिंक्रोनस मध्ये. नंतर फ्रिक्वेन्सी सगळ्यांना सुद्धा इनपुट साईडला कशी वापरली जाते, सेम वापरली जाते. याचा एक डिसएडव्हान्टेज महत्वाचं की याच्यामध्ये n डिस्ट्रिक्ट ऑर्थोगोनल कोड रिक्वायर्ड असतात, कारण n सोर्स तुम्ही वापरताय तर
यामध्ये एन डिस्ट्रिक्ट ऑर्थोगोनल कोड सुद्धा लागतील, राईट. आणि सिस्टीम थोडीशी डिसअडव्हान्टेज नुसार काय कॉम्प्लेक्स आहे. ठीक आहे. सो यानंतर नेक्स्ट पॉइंट बघा, दॅट इज TDM, सॉरी टी कॅरियर सिस्टम. आता टी कॅरियर सिस्टम ही आपल्याला बघायचं आहे, बट त्याच्यामध्ये काही फर्स्ट आपण ब्लॉक डायग्राम बघूया. ओके, बघा यामध्ये ह्या टी कॅरियर सिस्टम मध्ये लार्ज नंबर ऑफ PCM सिग्नल आपण वापरतो, राईट. सो हे मल्टिप्लेक्स केलं जातं, त्यामुळे आपल्याला PCM म्हणजे PCM म्हणजेच आपलं पल्स कोड मॉड्युलेशन हे ट्रान्समीटरला वापरतो आपण. सो मल्टिप्लेक्सिंगसाठी PCM हे गरजेचं आहे. ठीक आहे. यामध्ये आपण 24 टाइप्सचे काय वापरतो, तर व्हॉइस चॅनल वापरतो. ओके. सो हे व्हॉइस चॅनल ॲज अ इनपुट म्हणून LPF फिल्टरला आपण प्रोव्हाइड करतो. अँड दिस नंबर ऑफ व्हॉइस सिग्नल इज ओव्हर अ टेलिफोन लाईन युझिंग अ वाईड बँड कोॲक्सल केबल. हे जे 24 आपण जे सिग्नल घेतलेले आहे ते विथ द हेल्प ऑफ काय टेलिफोन लाईन आपण कोॲक्सल केबल थ्रू घेतोय. ओके. देन याचं ऑपरेशन जर आपण बघितलं तर ही सिस्टम 24 व्हॉइस चॅनलसाठी मार्क केले आहे. त्याचं रिप्रेझेंटेशन S1 to S24 पर्यंत आहे. आणि याची जी बँडविड्थ प्रोव्हाइड केलेली आहे तर ती आहे 3.3 किलोहर्ट्ज आणि सॅम्पलिंग रेट दिला याचा 8 किलोहर्ट्ज. यामध्ये व्हॅल्यूज महत्वाचे आहे. ठीक आहे. सो बँडविड्थ लिमिटेड सिग्नल किती द्यायचे, 3.3 किलोहर्ट्जचे. आणि देन सॅम्पलिंग डन 8 किलोहर्ट्ज. आफ्टर दॅट यामध्ये सॅम्पलिंग रेट हा ग्रेटर असतो कम्पेअर टू नायक्विस्ट रेट. हे आठवलं असेल तुम्हाला, सेकंड चॅप्टर फर्स्ट चॅप्टर यामध्ये झालेलं आहे, राईट. तर याचा सॅम्पलिंग रेट हा मोठा असतो नायक्विस्ट रेट पेक्षा, बरोबर. आणि जी सॅम्पलिंग होत असते ती थ्रू स्विच 1 थ्रू होते, बरोबर. इथं बघा हे आपलं काय झालं, इनपुट साइड झाली ही जर तुम्ही बघितली, राईट. आणि ही रिपीटर आणि ऍट द राईट साइड म्हणजे हे झेड टाईप मध्ये डायग्राम दिलेली तुम्हाला. सो झेड टाईप मध्ये वरच्या ज्या LHS आहे तर त्यामध्ये आपण ट्रान्समिट करतोय आणि राईट साइडचा जो आहे तो रिसिव्ह करतोय. ठीक आहे. सो आपण सॅम्पलिंग हे स्विच 1 थ्रू घेतोय. आता हे जे व्हॉइस सिग्नल आहे हे सिलेक्ट काय केलं जातं, वन बाय वन सिलेक्ट केलं जातं आणि ते PCM थ्रू ट्रान्समिट केलं जातं, राईट. सो कम्युटेटर स्विच आपण SW1 म्हणजे स्विच S1 जे वापरलंय, राईट. तर हा काय करतो, कम्प्लीट रोटेशन एक प्रोव्हाइड करतो. आणि हा कम्युटेटर स्विच प्रत्येकासोबत काही वेळासाठी काय असतो, कॉन्टॅक्ट मध्ये असतो, कारण 24 चॅनल आहे, राईट. सो त्यांना प्रत्येकासाठी त्यांचा कॉन्टॅक्ट झाला पाहिजे. ठीक आहे. नंतर हे जे सॅम्पल सिग्नल आहे आपण सॅम्पलिंग थ्रू प्रोव्हाइड केले, तर हे काय केलं जातं, PCM ट्रान्समीटरवर स्विच S1 थ्रू PCM वर ट्रान्समिट केलं जातं. आणि PCM काय करतो, मग सिम्पली त्याला कन्वर्ट करतो A to D कन्व्हर्टर मध्ये, A to D, राईट. PCM ट्रान्समीटर कन्वर्ट A to D म्हणजे तुमचं आउटपुट कशामध्ये झालं, डिजिटल मध्ये. मग हे जे डिजिटल आहे हे व्हॉइस सिग्नल कन्वर्ट, बट कुठल्या फॉर्म मध्ये, 8 बिट पर वर्ड फॉर्म मध्ये, बरोबर. सो हे डिजिटल वेव्ह फॉर्म आपण ट्रान्सफर करतो विथ द हेल्प ऑफ कोॲक्सल केबल. आणि कोॲक्सल केबल थ्रू आपण अप्लाय करतो ते रिपीटरला, बरोबर. बट रिपीटरला अप्लाय करण्याआधी याच्यामध्ये जी म्हणजे रिपीटर वापरण्याची जी पद्धत आहे तर ही आहे 6000 फीट नंतर रिपीटर वापरला जाता. का, कारण तुम्हाला क्लिअर साऊंड यावा म्हणून. आपण ते एक एक्झाम्पल बघितलं बघा, ट्रान्सफॉर्मर म्हणजे जे तुम्हाला जर औरंगाबादवरून जर कन्नडला जर ही करायचं असेल, इलेक्ट्रिक सप्लाय जर पाठवायचा असेल तर मला मध्ये काय वापरावं लागतं, स्टेप ऑफ ट्रान्सफॉर्मर वापरावं लागतं, बरोबर. त्याप्रमाणे इथं आपण काय करतोय, नंबर ऑफ रिपीटर वापरतो. नंबर ऑफ रिपीटर का वापरायचे, कारण मला जो नॉईज आहे किंवा कुठल्याही प्रकारचे डिस्टॉर्शन आहे हे ऍट द रिसिव्हर पर्यंत दिसलंच नाही पाहिजे. जसा तसा डेटा हा मला रिसिव्हर भेटला पाहिजे, म्हणून आपण काय करतो, त्याला नंबर ऑफ रिपीटर हे वापरतो. ओके. सो ऍट द डेस्टिनेशन साइड म्हणजे PCM रिसिव्हर, याच्यामध्ये काय होतं आपल्याला की
डेस्टिनेशन द सिग्नल इज कंपेंडिंग डिकोडेड अँड डिमल्टिप्लेक्स. म्हणजे इथं मल्टिप्लेक्स होऊन तुम्हाला इथं काय करायचं आता डिमल्टिप्लेक्स करायचंय. बरोबर. सो पीसीएम रिसिव्हर काय करतो ते आउटपुट कनेक्ट करतो. दॅट इज अ एलपीएफ लो पास फिल्टर वाया स्विच 2. हे महत्वाचं आहे. कम्युटेटर स्विच कोणचं वापरलं 2. पहिले कुठलं वापरलं स्विच 1. आता वापरतो आपण स्विच 2. बरोबर. आणि स्विच 2 3 हे कशाला दिलं जातं. दॅट इज अ सबस्क्रायबर. सबस्क्रायबर म्हणजे युजर. ओके. सो ही जी प्रोसेस आहे याच्यामध्ये सिंक्रोनायझेशन महत्वाचं आहे. कोणाकोणाचं ट्रान्समिटरचं आणि रिसिव्हरचं. म्हणजे स्विच 1 आणि स्विच 2 थ्रू आपण काय करतोय सिंक्रोनायझेशन करतोय. जर सिंक्रोनायझेशन जर झालं नसतं तर आपल्याला माहिती आहे काय होतं की त्यामध्ये नंबर ऑफ डिस्टॉर्शन हे काय होता क्रिएट होता. तर हा या चॅप्टरमध्ये आपल्या सिंक्रोनायझेशनचं महत्व सुद्धा कळलेलं आहे. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट व्हॉट सीडीएम. ठीक आहे. थोडा मोठा पॉइंट आहे. देन सीडीएम नंतरचा दॅट इज अ टी कॅरियर आपण म्हणतो त्याला टी कॅरियर सिस्टम. ठीक आहे. देन यानंतर बघा बिट फ्रेम. आता बिट फ्रेम मध्ये बघा तुम्हाला थोड्या व्हॅल्यू लर्न करायच्या आहे. आपण जे इथं 24 व्हॉइस चॅनल वापरलेले राईट. सो त्याचा रेट आपल्याला प्रोव्हाइड केलेला असतो 8000 रिव्होल्युशन पर सेकंड मध्ये. ठीक आहे. आता हा जो 8000 रिव्होल्युशन पर सेकंड जो प्रोव्हाइड केलेला आहे राईट. तर हा सॅम्पल केला जातो विथ द 8 बिट वर्ड सोबत. दिस एन्कोडेड विथ 8 बिट. म्हणजे 8000 सॅम्पल पर सेकंड हे आपण काय करतो एनकोड करतो थ्रू 8 बिट डिजिटल सिग्नल राईट. मग आता हे एक कम्प्लीट रिव्होल्युशन ज्यावेळेस कम्युटेटर स्विच हा पूर्ण कंप्लीट करेल. कम्युटेटर स्विच केव्हा एक कम्प्लीट रिव्होल्युशन करतोय ज्यावेळेस तो 1 to 24 पूर्ण याच्यासोबत कॉन्टॅक्ट करत असेल तेव्हा एक रिव्होल्युशन होते. बरोबर. सो ज्यावेळेस 24 व्हॉइस चॅनल सोबत त्याचं एक रिव्होल्युशन होईल तर त्याला आपण म्हणू 1 फ्रेम. काय म्हणतो त्याला 1 फ्रेम. सो 1 फ्रेम म्हणजेच काय 1 रिव्होल्युशन. बरोबर. मग 1 रिव्होल्युशन म्हणजे किती चॅनल 24 चॅनल. मग 24 गिनले किती बीट 8 बीट म्हणून किती झाले ते 192. म्हणजे 192 बीट हे काय झाले तुमचे 1 फ्रेम इज इक्वल्स टू 192 बिट्स. ठीक आहे. आपण असं म्हणू शकतो. ओके. सो यामध्ये बघा तुम्हाला 192 बिटचं फ्रेम प्रोव्हाइड केलेली आहे राईट. सो इच S1 S2 जे चॅनल आहे व्हॉइस चॅनल त्याच्यामध्ये आपण 8 बिट काय केलेलं आहे प्रोव्हाइड केलेलं आहे. ठीक आहे. देन नेक्स्ट पॉइंट तो बघा दॅट इज अ फ्रेम सिंक्रोनायझेशन. आता फ्रेम सिंक्रोनायझेशन का गरजेचं आहे. एक मिनिट आपण याला इरेज करून घेऊ. हा चॅप्टर तसं बघितलं तर सोपं आहे आणि छोटा सुद्धा आहे पण डायग्राम आहे यामध्ये. ठीक आहे. सो तुम्हाला डायग्राम मल्टिपल टाइम्स ड्रॉ करून बघावं लागणार. ऑनलाईनच्या भरोश्यावर बसू नका कारण याला पुढं पण तुम्हाला गरजेचं आहे. पेपर जरी ऑनलाईन झाले तरी थोडस सेल्फ कॉन्फिडन्स नावाचा प्रकार असतो. ठीक आहे. सो तो मेंटेन ठेवा. आता बघा फ्रेम सिंक्रोनायझेशनची गरज का पडली. आता तुम्ही तो वापरलं बिट फ्रेम एवढं 8000 सॅम्पल पर सेकंडला 8 बिटने आपण एन्कोड केलं होतं. बरोबर. पण याची गरज का पडली फ्रेम सिंक्रोनायझेशनची हे समजून घेणं गरजेचं आहे. कारण सिंक्रोनायझेशन आपल्याला माहिती आहे की हे फार गरजेचं आहे. बरोबर. विदाऊट सिंक्रोनायझेशन जर तुम्ही घेतलं तर काय इफेक्ट होता हे आपण बघितलंय ऑलरेडी राईट. सो आपल्याला जर हे जे फ्रेम सिंक्रोनायझेशन आहे याची गरज का पडते कारण याला परफेक्ट बनवण्यासाठी आपल्याला 192 बिट कॅरियर मध्ये आपल्याला एक इन्फॉर्मेशन म्हणजे एक एक्स्ट्रा बिट म्हणू शकतो आपण त्याला राईट. या 192 बिट मध्ये एक एक्स्ट्रा बिट आपल्याला ट्रान्समिटरला वापरावा लागतो. सो त्याला आपण म्हणतो फ्रेम सिंक्रोनायझेशन. बघा एक बिट ऍड करण्यासाठी आपण याच्या आधी सुद्धा बघितलं होतं 1 बिट ऍड केला होता प्रत्येक याच्यामध्ये 0 1 राईट. तर त्याच पद्धतीमध्ये यामध्ये सुद्धा आपल्याला काय करायचं आहे फ्रेम सिंक्रोनायझेशन मध्ये की आपल्याला 1 एक्स्ट्रा बिट ऍड करायचं आहे. म्हणजे 192 चं काय रिप्रेझेंटेशन होणार आता 193 कारण 192 ही आपली इनिशियल व्हॅल्यू होती त्याच्यामध्ये 1 बिट ऍड केल्यावर किती होईल 193 राईट. आणि हे फ्रेम सिंक्रोनायझेशन आपण रिप्रेझेंट करतो कशाने एफ ने. कॅपिटल एफ इज द नोटेशन फॉर व्हॉट फ्रेम सिंक्रोनायझेशन. मग हे 193 टोटल नंबर ऑफ बिट पर फ्रेम झाले आपले राईट. आणि हे आपल्याला 12 सिंक्रोनाइज स्लॉट नुसार आपण ट्रान्समिट करतो. आता हे ट्रान्समिट करत असताना बघा तर आपण इथं
एक 12 सक्सेसिव्ह एफ स्लॉट घेतलाय, जो की रिप्रेझेंट केलेला आहे 1101 1100 1000, राईट. तर ह्या पद्धतीमध्ये आपण काय करतो, तो ट्रान्समिट करतो 12 बिट कोड म्हणून. ठीक आहे. आणि हा 12 बिट कोड ट्रान्समिट केल्यानंतर रिपीटेडली 12 फ्रेम आणि इट यूज टू रिसीव्ह द अचीव द सिंक्रोनायझेशन बिटवीन ट्रान्समिटर अँड रिसिव्हर. म्हणजे प्रॉपर सिंक्रोनायझेशन मध्ये घडून आणण्यासाठी आपल्याला फ्रेम सिंक्रोनायझेशनची गरज पडली. ठीक आहे. देन नेक्स्ट पॉइंट बघा, दॅट इज अ बिट रेट. ओके. सो ह्या बिट रेट मध्ये आपण जे 8000 पर हे घेतलेले पर सेकंडच्या टाइम मध्ये सॅम्पल सिग्नल घेतलेले, बरोबर. तर याची गरज का पडली बघा, की नंबर ऑफ बिट आपण जे ट्रान्समिट करतोय पर सेकंड, राईट. सो त्याला ई सिग्नल ही सॅम्पल 8000 टाइम पर सेकंडने होता. सो 1 फ्रेम ऑफ रिव्होल्युशन आपण जर म्हटलं तर 1/8000 म्हणजेच 125 मायक्रो सेकंड झाला. ठीक आहे. सो मायक्रो इज रिप्रेझेंटेड ॲज दॅट इज 10⁻⁶, बरोबर. तर आपल्याकडे आता एक्स्ट्रा बिट ऍड केल्यानंतर किती झाले, ते 193, बरोबर. मग 193 झाल्यानंतर नंबर ऑफ बिट इज इक्वल्स टू आपण 193 डिवाइडेड बाय व्हॉट, दॅट इज 1 म्हणजेच 1/8000चं जे डिवायडेशन ते किती झालं, तर आपलं 125 मायक्रो सेकंड. सो डिवाइडेड बाय 125 मायक्रो सेकंड. सो वी गेट बिट रेट किती मिळतो, दॅट इज 1.544, दॅट इज MBPS म्हणजे दॅट इज अ मेगा बिट पर सेकंड. ठीक आहे. सो दिस इज व्हॉट बिट रेट. हे थोडे छोटे छोटे पॉईंट बट कन्फ्युजिंग आहे. ओके. तो तुम्हाला यामध्ये व्हॅल्यूज प्रिपेअर करून ठेवावं लागणार आहे. यानंतर बघा, दॅट इज अ बँडविड्थ ऑफ T1 सिस्टम. बँडविड्थ म्हणजे ही रिप्रेझेंट केली जाते बीटीने. सो 1 बिट रेट, तर 1/2 ऑफ बिट रेट, दॅट इज 1.54, दॅट इज यू गेट 772 किलो हर्ट्स. ओके. ड्युरेशन ऑफ इच बिट आपल्याला सांगितलेलं आहे, तर 193 बिट इज इक्वल्स टू 125 मायक्रो सेकंड. सो 125 डिवाइडेड बाय व्हॉट, 193, अगेन यू गेट व्हॉट, 0.6476 मायक्रो सेकंड. ठीक आहे. सो हे इंटरडिपेंडंट आहे. तुम्हाला जर सिम्पली फ्रेम सिंक्रोनायझेशन आधी आपल्याला बिट फ्रेम जर माहित असेल, तर बिट फ्रेम वरून तुम्ही काय करू शकता, बिट रेट करू शकता, नंतर बँडविड्थ काढू शकता, देन ड्युरेशन ऑफ इच बिट सुद्धा काढू शकता. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट बघा, दॅट इज अ नॉर्थ अमेरिकन टी हिरार्ची. हे थोडंसं नाव सुद्धा वेगळं आहे, नॉर्थ अमेरिकन. जसं साऊथ इंडियन वगैरे असतं त्या पद्धतीने नॉर्थ अमेरिकन दिले. सो नॉर्थ अमेरिकन टी कॅरियर हिरार्ची. हिरार्ची हा शब्द आपल्याला गेला आहे, बरोबर. सो यामध्ये काय असणार बघा, आपण जे यामध्ये 24 व्हाईस चॅनल घेतलेले, बरोबर. हे व्हाईस चॅनल आपण 64 बिट किलोबिट पर सेकंडने, म्हणजे 8000 सॅम्पल पर सेकंडने, म्हणजे पीसीएम व्हाईस सिग्नल युजेस व्हॉट 64 किलोबाईट पर सेकंड. म्हणजे लक्षात घ्या, 8 बिट आपण जे ट्रान्समिट करतो, तर त्यासाठी आपल्याला किती लागते फ्रिक्वेन्सी, दॅट इज 64 किलोबिट पर सेकंड, बरोबर. सो ह्या पद्धतीमध्ये आपण जर 8000 ला जर 8 बिटने मल्टिप्लाय केलं, राईट. सो तेथे तुम्हाला काय मिळणार, दॅट इज जे रिप्रेझेंटेशन ऑफ व्हॉट व्हाईस सिग्नल होणार. हे व्हाईस सिग्नललाच आपण काय म्हणतो, डिजिटल सिग्नल ॲट लेवल ऑफ 0, म्हणजे DS0 म्हणून ओळखलं जातं. काय, 8000 मल्टिप्लाय बाय 8 बिट विच रिप्रेझेंट अ व्हाईस सिग्नल अँड इट इज कॉल्ड ॲज अ डिजिटल सिग्नल ॲट द लेवल 0, म्हणजे DS0, म्हणजेच त्याला आपण T1 सिग्नल असं म्हणतो. आता हे का गरजेचं आहे, कारण आपल्याला पहिला जो आपला व्हिडिओ होता बघा, त्यामध्ये जिथं आपला जो व्हिडिओ थांबला होता पहिला, ठीक आहे. सो ती डायग्राम यामध्ये जशाच तशी आहे. मी ते ग्रुपवाले आपण बघितले बघा, एक की 6 ग्रुपचं एक जम्बो ग्रुप वगैरे, राईट. तर ते कंटेंट यामध्ये सेम पद्धतीने, ठीक आहे. पण तुम्हाला फ्रिक्वेन्सी याच्यामध्ये वेगळी राहणार. ओके. सो ती डायग्राम आणि ही डायग्राम समवॉट सेमच. सो यामध्ये आपण जे 8000 सॅम्पल पर सेकंड घेतोय, तर त्याचं ड्युरेशन काय असणार, 1/8000, म्हणजेच किती मिळालं ते आपण आताच बघितलं होते, 125 मायक्रो सेकंड, बरोबर. हे 125 मायक्रो सेकंड जे आहे, ते आपण फंडामेंटल
बिल्डिंग ब्लॉक आपण म्हणतो ऑफ डिजिटल कम्युनिकेशन सिस्टम, त्याला आपण DS0 नी रिप्रेझेंट करतो. DS0 इज अ फंडामेंटल बिल्डिंग ब्लॉक. हे आपल्याला डीएसओ, आपल्याला DS0 आहे, ते DSO नाहीये. ठीक आहे, ऑसिलोस्कोप नाही येतो. सो हा जो DSO आहे हा सिम्पली ट्रान्समिट ज्यावेळेस केला जातो, तर मोस्ट ऑफ द टेलिफोन लाईन हे कसे असतात, आपल्या अॅनालॉग मध्ये असतात. आणि हे टेलिफोन ऑफिस जे आहे सेंटर, टेलिफोन ऑफिस, सेंट्रल ऑफिस सेंटर, याच्यामध्ये अॅनालॉग लाईन हे काय केलं जातं, आपण पास करतो थ्रू अँटी अलायझिंग फिल्टर. आणि अँटी अलायझिंग फिल्टर थ्रू आपल्याला बँड लिमिटेड सिग्नल हे ऍड केलं जातं आणि त्यानंतर आपल्याला मिळतो कोडेक. बट कोडेकचं जे आउटपुट असतं हे काय असतं, DS0 सिग्नल असतं. DSO नाही म्हणायचं, त्याला DS0 म्हणायचं. आणि हे DS0 आउटपुट इन द फॉर्म ऑफ 24 such a DSO0 line which is a multiple of what, DS1. बघा, DS0 हे मल्टिपल कोणाला असणार, DS1 ला. म्हणजे त्याला डिजिटल सिग्नल ऍट लेवल 1 कडे हे काय करता, DS0 टू DS1 ट्रान्सफर करता. आता हे जे हिरार्ची यांनी म्हटलेलं आहे, राईट. सो ही हिरार्चीची एक डायग्राम सुद्धा दिली आहे तुम्हाला, फक्त डायग्राम, बट त्याचं एक्सप्लेनेशन आपल्याला टी कॅरियर हिरार्ची मध्ये बघायचंय. हे बघा, हे आपले जे 24 व्हाईस चॅनल आहे ते आपण DS0 थ्रू दिले, तर DS0 काय करणार, त्याला 24 DS0 सिग्नल हे DS1 मध्ये आपल्याला जशाच तसे मिळणार, बरोबर. पण कुठल्या थ्रू, अँटी अलायझिंग फिल्टर थ्रू, राईट. तर ते TDM थ्रू आपल्याला मिळत आहे. त्यानंतर पुढं ते आपल्याला DS1, देन जसं 24 DS0, देन 4 DS1, देन 7 DS2, ह्या पद्धतीमध्ये देन DS4, हे असे काय होईल, वाढत जाईल. ओके, सो ते आपल्याला आता टी कॅरियर हिरार्ची मध्ये सेम प्रकारची डायग्राम आपल्याला इथं सुद्धा बघायची आहे. ठीक आहे, सो बघा, यामध्ये टी कॅरियर हिरार्ची मध्ये काय की टेलिफोन कंपनी काय करते, ज्यावेळेस TDM यांनी इम्प्लांट केलं, तर हिरार्ची हा नावाचा कन्सेप्ट त्यांनी ऍड केला, बरोबर. मग हिरार्ची ऍड केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 64 किलोबाईट पर सेकंड नुसार इनपुट साईडला आपल्याला DS0 मध्ये त्याला फ्रिक्वेन्सी द्यायला लागली. सो हे जे DS0 आहे हे बेसिक इनपुट सिग्नल आहे तुमचं, हे 24 व्हाईस चॅनलला आपण प्रोव्हाइड करतो, बरोबर. हे काय केलं जातं, मल्टिप्लेक्स केलं जातं युजिंग TDM सिस्टम. आणि ह्या TDM सिस्टमनी ज्यावेळेस मल्टिप्लेक्स केलं, देन तुमचं DS1 हे काय बनतं, आउटपुट बनतं. देन हे DS1 आउटपुट कशा प्रकारे बनतंय की 24 इंटू व्हॉट, दॅट इज 64. ओके, सो हे किलोबाईट मध्ये आपण ज्यावेळेस बघितलं, तर याची जी स्पीड आहे ती बिट रेट, तो हा DS1 चा किती होतो, दॅट इज 1.544 MBPS. ठीक आहे, हे जे की काय त्याची बिट रेटची स्पीड जाईल, बरोबर. त्याचप्रमाणे आता हे जे आपलं 4DS1 बनवलेलं आहे, बरोबर. सो हे 4DS1 कशा प्रकारे बनतं, हे मल्टिप्लेक्स केलं जातं अगेन TDM थ्रू, बरोबर. हे मग DS2 च्या फॉर्म मध्ये आपल्याला काय करतं, मल्टिप्लेक्स केलेले सिग्नल 4DS1 म्हणून ओळखले जाते. ठीक आहे, सो हे 4DS1 इनपुट पुन्हा याला TDM ला प्रोव्हाइड केलं होतं, हे मल्टिप्लेक्स करून हे मिळतं. त्यानंतर 7DS2 इनपुट द्या, मिळणार काय, DS3 सिग्नल. नंतर 6DS3 इनपुट द्या, मिळणार किती तुम्हाला, DS4 सिग्नल. समजतंय की एकानंतर एक काय होत आहे हे. आणि याची प्रत्येकाची बघा तुम्हाला स्पीड सुद्धा वेगवेगळी दिलेली आहे. म्हणजे इथं स्पीड येते पहा, फर्स्ट, सेकंड अँड थर्ड, अँड देन फोर्थला बघा ही किती झाली, दॅट इज 274. म्हणजे फार जास्त प्रमाणात वाढली. म्हणजे हे जसे ग्रुप वाढत जाईल, आपण तिथं ग्रुप बघितले होते, यामध्ये काय DS1, DS2, DS3, DS4 हे काय याच्या लेवल्स आहे, बरोबर. देन नेक्स्ट बघा, एक छोटा पॉइंट आहे, दॅट इज अ टी लाईन म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, आता ह्या टी लाईन मध्ये बघा, हे आपण जे DS0, DS1, DS2 हे आपण नंबर ऑफ घेऊ शकतो, बरोबर. हे टेलिफोन कंपनी त्यासाठी टी लाईन वापरता की ती T0, T1, T2 अप टू what TN पर्यंत इम्प्लिमेंट दिस सर्व्हिसेस. आणि हे ज्यावेळेस आपण इम्प्लिमेंट करतो, तर त्याचा रेट सुद्धा दिलेला आहे बघा प्रत्येकासाठी. हा रेट, हा टेबल तुम्हाला डायग्राम साठी काम येईल, बरोबर. तर ह्यासाठी किती आहे आपले व्हाईस चॅनल, 24 चे डबल किती झाले, 24 चे डबल नाही झाले आपले, 24 चे 3 पट झाले, म्हणजे 4 पट म्हणू शकतो आपण त्याला. ठीक आहे, त्या पद्धतीने यामध्ये याची व्हॅल्यू वाढवली. या पद्धतीमध्ये बघा 24
then 96, ओके, आफ्टर दॅट 672, देन 4032. ओके, हे बंडल किंवा तुमचा जो ग्रुप आहे हा काय होतोय, वाढत जातोय. त्या पद्धतीने तुमचं रेट सुद्धा काय होईल, हा वाढतच जाईल ना. ठीक आहे. सो तसं तिथं ग्रुपमध्ये जसं आपण स्विचेस वाढत गेलो होतो त्या पद्धतीमध्ये इथं आपले व्हाईस चॅनल वाढत गेलोय आपण. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट व्हॉट टी लाईन्स, आणि ही यूज होते अनालॉग कम्युनिकेशन सिस्टम मध्ये. ओके. सो टेलिफोन ऍप्लिकेशन मध्ये अनालॉग कम्युनिकेशन सिस्टम असते, म्हणून याला याचा उपयोग हा अनालॉग कम्युनिकेशन म्हणून होतोय. ठीक आहे. सो नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत CCITT, मल्टिप्लेक्स इन हिरार्ची. ओके. सो ह्या लेक्चर मध्ये आपण इथंच थांबूया. आजच्या लेक्चर मध्ये आपण पॉइंट बघितले CDM, देन CDM नंतर आपण बघितलं बिट फ्रेम, पण टी कॅरियर सिस्टमची पहिली डायग्राम बघितली, नंतर याची बिट फ्रेम, नंतर बिट सिंक्रोनायझेशन, फ्रेम सिंक्रोनायझेशन काय असतं, बिट रेट काय असतो, बँड विड्थ काय असते, ड्युरेशन. आफ्टर दॅट आपण त्याच्यामध्ये बघितलं टी कॅरियर हिरार्ची. ठीक आहे. सो टी कॅरियर हिरार्चीच्या 2 डायग्राम आहे, पण दोन्ही डायग्राम समवॉट सेमच आहे. ओके. सो क्वेश्चन आला तर टी कॅरियर हिरार्चीची डायग्राम ड्रॉ करून एक्सप्लेन करा. ठीक आहे. सो त्यामध्ये काही अडचण राहणार नाही. टी लाईन काय असतं हे सुद्धा बघितलं. ठीक आहे. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूया. थँक्यू.